पहिल्या विजयाची बातमी आपल्या हाती आलेली आहे। गृहमंत्री अमित शहा गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या होम ग्राउंडवरती ते विजयी झालेले आहेत आणि पहिली बातमी आता क्षणाला आम्ही न्यूज 18 लोकमतवरती आम्ही आपल्याला देतोय। थेट जाऊयात बीजेपी ऑफिसच्या बाहेर, बीजेपी कार्यालयाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आता क्षणाला तिथे काहीसा काय म्हणूयात की आनंद थोडंसं दुःख असं दिसून येतं बीजेपी कार्यालयाच्या बाहेर। जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आपल्या बरोबर आहेत। प्रशांतशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू आणि तिथे नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू, कारण जसे अपेक्षित निकाल होते ते खरं तर राज्यात फार त्या दिशेने जाताना दिसत नाहीयेत। पण ठीक आहे, वाट बघावी लागेल, बघूयात चित्र वेगळं असू शकतं। प्रशांत पांडे आपल्या बरोबर आहेत। प्रशांत जी, अभी बीजेपी कार्यालय के बाहर क्या माहौल है, क्या माहौल है प्रशांत? बिल्कुल, देखिए मैं आपको तस्वीर दिखाता हूं कि जिस तरह से तैयारी बीजेपी ने की थी यहाँ पर, अब वो नाराजगी साफ नजर आ रही है। आप देखिए तो कुर्सियां जो है पूरी तरह से खाली पड़ी हुई है। जो बड़ी स्क्रीन लगाई गई थी जहां पर काउंटिंग के दृश्य तो जरूर नजर आ रहे हैं, लेकिन देखने वाले जो बीजेपी के कार्यकर्ता हैं वहां पर नजर नहीं आ रहे हैं। आपको तस्वीर अगर दिखाऊं तो आप देखिए तो पुलिस जवान जो है यहाँ पर तैनात किए गए हैं सुरक्षा के तौर पर सवेरे से ही। आप देखिए तो ये कार्यालय के बाहर भी इक्के दुक्के अभी कार्यकर्ता नजर आ रहे हैं। कोई बड़ा चेहरा, कोई बड़ा नेता अभी तक अपने कार्यालय में नहीं पहुंचा हुआ है। सभी इंतजार कर रहे हैं कि कब उन्हें आला कमान से आदेश मिला जाएगा कि जश्न किया जाए या ना किया जाए, क्योंकि जो आंकड़े इन्होंने सोचे थे, जो नारा जो trusted Modi ji, and he took strong action against PFI. He took strong action and stand on terror. The discourse of left and pseudo-secularists is defeated, and BJP's nation first policy and developed India vision has won. How do you see the expected jolt in Uttar Pradesh and other places? No. Do you think there is a setback for the BJP? No. See, I will tell you only one thing, that be sure, don't be skeptic. Many want to be skeptic always, but I want to say clearly that NDA will win third time election and Modi will become Prime Minister third time. बीजेपी तो किस अंदाज में मनाएगी? पुन्हा एकदा आपण जाणार आहोत बीजेपी कार्यालयाच्या बाहेर। मुंबईतील बीजेपी कार्यालयाच्या बाहेर शांतता दिसून येते, फार काही हालचाल त्या ठिकाणी दिसत नाहीये। जाऊयात प्रशांतकडे। प्रशांत, पुन्हा एकदा दाखव की काय माहोल आहे बीजेपी कार्यालयाच्या बाहेर। नक्कीच मी तुम्हाला दृश्य दाखवतो की जे इथे तयारी बीजेपी कडून करण्यात आली होती, मात्र ते आता इथे दिसत नाहीये। कुठलेही बडे नेते किंवा चेहरे इथे अजून आलेले नाही आहे। जे कार्यकर्ते होते ते पण मोजके इथे उरलेले आहे, कारण की ज्याप्रमाणे यांनी तयारी केली होती, ज्याप्रमाणे यांना एक्सपेक्टेशन्स होता आणि जे आवाज यावेळी बीजेपीने दिला होता की अबकी बार 400 पार, ते इथे दिसत नाही। आणि आपण इथे बघू शकता की मोठी स्क्रीन इथे लावण्यात नक्कीच आली होती आणि इथे खुर्च्या पण आपण बघू शकता की इथे ठेवण्यात आला होता, मात्र या खुर्चीवरती बसणारे कोणच कार्यकर्ता जास्त बीजेपीचे दिसून येत नाहीये। इथे पत्रकार बंधू आणि काही पोलीस कर्मचारी आहेत जे इथे बंदोबस्तासाठी लावण्यात आले, मात्र कुठलाही चेहरा अजून बावनकुळे साहेब इथे येणार होते असं एक्सपेक्टेशन होतं, पण अजूनपर्यंत ते पोहोचलेले नाहीये। जे कार्यकर्ते होते मोजके ते आता इथे फक्त निम्मे उरलेले आहे। आपण हे मंच बघू शकतो की जे तयारी केली होती ते खुर्च्या आपण बघू शकतो की अजूनही रिकामी आहेत। या खुर्चीवरती बसणारा कोणी इथे नेते किंवा पदाधिकारी अजून पोहोचलेले नाहीये, मात्र एक वाट पाहण्याची इथे जी प्रोसेस आहे ते कार्यकर्त्यांकडून केली जात आहे की कुठला मोठा चेहरा किंवा त्यांचा कोणतरी पदाधिकारी इथे पोहोचतील। त्यानंतर पाहूया की इथे ते जर जश्न करणार, सेलिब्रेशन करणार तर कुठल्या प्रमाणे करणार, कारण की जे आकडे एक्सपेक्टेशन होता बीजेपीचा ते इथे येताना दिसत नाहीये। पण एकूण जर आपण लक्ष